बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील उषा फाळके आणि त्यांचे पती हे आपल्या शेतवस्तीच्या परिसरातील शेतातील बांधावरून जात असताना रस्त्यात अडवून बांधवरून जात असल्याचे कारण काढून अचानक 5 जणांनी दगडाने मारहाण केली। तसेच एकाने धारदार वस्तूने चेहऱ्यावर वार केला। यामध्ये उषा फाळके या जखमी झाल्या असून त्यांच्या शरीरावर अनेक मारहाणीचे व्रण आहेत। बीड येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या मारहाणीच्या 2 दिवस अगोदर यातील 3 आरोपींच्या विरोधात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच आरोपींनी आता ही मारहाण केली आहे। या मारहाण प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही। आम्ही शेतात चाललो होतो। शेतात चालल्यावर ते म्हणलं होतं आम्हाला ह्या बांधावून जाऊ नका। ते दुसऱ्या शेजाऱ्यांना सांगितलं होतं की ह्यांना आम्ही जीव मारणार आहे। तर आम्हाला वाटलं ते कशाचं मारते। मालक म्हणले नग जायचं ह्या बांधावून। मी म्हणलं चला नाही मारणार। ते आडवा उभा राहिला होता। मग त्याने काय केलं, आम्हाला आडवा उभा राहिला की माझ्या केसाला धरलं, खाली पाडलं महादेव गोपाळ जाधव। त्यांनी खाली पाडलं की मी काय केलं, दुसऱ्याला धरा म्हणलं, व्हिडिओ काढा म्हणलं, काढले पण ते कुणी टाकीना। मग त्याने काय केलं, मी मालक म्हणले आता त्याला म्हणलं कुट्टी, मालकाला म्हणलं कुट्टी तिथंच ठेवा। ते म्हणला मी उभी जाळीन म्हणल्यावर आम्ही काढली नाही, गाळा तिथंच ठेवली। तर मग दुसरे तिथं माणूस मेलेलं होतं, तिथं आलते मौतीला माणसं, त्यांनी कुट्टी नेली रस्त्याला लावली। मालक म्हणले मी पोट्यावर पोतं टाकून येतो। पोट्यावर टाकलं आणि मी म्हणलं चला आता आपण चौकीला जाऊ म्हणलं की त्यांनी लगेच बोलून घेतले फोन करून। मग ते लगेच हे आला पळत। आधी महादेव गोपाळ जाधव ह्यांनी मारलं की गणेश जाधव, महादेव गोपाळ गणेश जाधव त्याला बोलिलं की त्याने मोटरसायकल मागून आला। आम्ही कुट्टी घेऊन गावाकडे निघलो की वाटात त्यांनी आमच्या कुट्टीला लाद घातली की त्यांनी माझे केस ओढले, असं फरफर ओढलं की इथं मला चाकू मारला। मग मला असं वडीत नेलं। मग बऱ्याच लोकांनी शिटिंग काढली, आमच्या मालकाला मार लागला। मालक आमचे म्हणायचे मला इकडं पळ। मौतीला माणसं चालले होते, त्या गाडीच्या पाठीमागं उभा राहिले होते। त्यांना थोडा जरा मुक्का मार लागला, मला जास्त मार लागला। मला मारला चाकू त्याने आणि 6 जण होते सगळे। 5 जणांनी मारले, 2 बाया आणि 3 गडी होते। गोपाळ बाबू जाधव, गणेश महादेव गोपाळ जाधव आणि महादेव गोपाळ जाधव 3 जण, आणि बाया गवळण महादेव गोपाळ जाधव आणि बाबू गोपाळ जाधव ती अर्चना। पण बाया काय अंगावर आल्या नाही, जास्त गड्यांनी मारले। आणि सरपंचांनी ते गमजा बांधला, रक्त थांबाना म्हणून घेतलं डोक्याचं, आमच्या मालकाच्या गमजा सोडून गमजा बांधला माझ्या डोक्याला सरपंचांनी लिंबा गणेशच्या।